लातूर जिल्ह्यात पावसानं थैमान घातलंय। लाखो हेक्टरवरील पिकं यामुळे उद्ध्वस्त झाली आहे। पुरामुळे शेतातील माती देखील वाहून गेली। शेतीसह दुभती जनावरं सुद्धा वाहून गेली आहे। शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आलेलं आहे। बळीराजानं जय महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यासमोर आपली व्यथा मांडली आहे। बळीराजाच्या नावावर आता फक्त जीवनाचा सातबारा उरलाय, कारण गेल्या 15 दिवसात लातूरमधल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान या अतिवृष्टीनं झालंय। आता जगायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। मराठवाडा आणि लातूर जिल्हा म्हणलं की नेहमी दुष्काळाची परिस्थिती डोळ्यासमोर उभा राहते। आता लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या 8 ते 12 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झालाय। मी ज्या ठिकाणी उभा आहे ती ही सोयाबीनची शेती आहे। आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागचा हा जो परिसर आहे तर अक्षरशः गुडघ्यापेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि संपूर्ण पीक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ते संपूर्ण पीक पाण्याखाली आहे। अहो साहेब, एवढी परिस्थिती बिकला 2 लाख रुपये याला काढून आम्ही पुण्याला नाचूंडनं शाळेत घातले। त्याचे या सारता शेतीतून बेजार होतो। आता या सोयाबीनवर कसं 1 लाख रुपये सारावं म्हणलं, पोराची कमाई नाही, नाचूंड मला शिकवायची पाहिजे शेतीतून। अशी परिस्थिती झाली आहे की सकाळी 7 वाजता मी फाशी घ्यायला निघालो। अक्षरशः फाशी काही शेजारीनं जावं माझ्या हातातलं घेतलं। तुम्हाला काय सांगून उपयोग आहे? सोयाबीनला भाव नाही, काय करायचं? मजूर लोक तर एकरी 5,000 मागायला लागलेत। कसं काढायचं, काय करायचं? ह्याला भाव नाही, काही नाही। ऊस लावले, ऊसाला तसलंच, सोयाबीन आलं, सोयाबीनला तसंच। मग करायचं काय शेतकऱ्यानं? काय नाही, कुठं अनुदान आणि कुठं 2,000 आणि 5,000 देऊन काय आमचं बरोबरचं का? एकतर शासनानं कुठलं कर्जमाफी केली नाही, शासनानं कुठलं काही रुपया दिला नाही आणि गेल्या वर्षी आम्हाला विमा पण भेटलेला नाही। 1 रुपयात केला त्या टायमाला भेटलाय ना, आता विमा भरलाय, आता येईल ही कशावरून? परतीच्या पावसानं केलेला हा जो धुमाकूळ आहे, सणासुदीचे दिवस आहेत, नेमकं येणाऱ्या काळामध्ये दिवाळी दसरा गोड होईल असं वाटतं। आता शासनानं सरकारनं जर ही घेतलं हाती तरच ती दिवाळी गोड होणार आहे। अहो शेतकऱ्याचं काय ह्यांनी बंद केलंय? अहो 2 रुपये किलो गहू तांदूळ शेतकऱ्याला बी मिळणारे जर बंद केलेत, मग आता ही देतेल म्हणून काय अपेक्षा काय ठेवी शेतकऱ्यानं? शेतकऱ्याला त्यांनी बंद केलंय का नाही शासनानं? अहो मग ही बंद केलंय तसंही अनुदान विमा जरी बंद केला ह्यांनी तरी चालेल, फक्त ऊसाला आणि सोयाबीनला आणि ज्वारी गव्हाला योग्य रीतीनं शासनानं ते दाम द्यावा। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।